प्रकरण 5. दिलेल्या कार्यांचा प्राणपणानं निर्वाह. या प्रथम साक्षात्कारात मार्गदर्शकांनी 3 कार्यक्रम दिले होते. सर्व नियोपनियमांसह 24 वर्षात 24 गायत्री महापुरश्चरणे संपन्न करायची होती. अखंड घृतदीप तितका काळ सतत तेवत ठेवायचा होता. आपल्या पात्रतेच्या विकासात स्वतःच्या उणीवा दूर करत असतानाच लोकमांगल्याच्या कार्यास पोषक असं साहित्य सृजनाचं महनीय कार्य हे दुसरं महत्वाचं दायित्व होतं. त्यासाठी सखोल अध्ययन करण्याची आवश्यकता होती. एकाग्रता साधनेची ती कसोटी होती. त्याचबरोबर जनसंपर्काचं कार्यही सुरू ठेवायचं होतं, कारण त्यातून पुढे भावी कार्यक्षेत्राच्या विस्तारासाठी आमचे संघटना विकसित करण्याचे कौशल्य आणि सामर्थ्य वाढणार होतं. आणि तिसरं महत्वाचं उत्तरदायित्व म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीत स्वयंसेवक सैनिकाचं कार्य करणं. तसं पाहता वरील तिन्ही दायित्वे शैली, स्वरूप आणि कार्यपद्धतीच्या बाबत परस्पर विरोधीच होती. तरीही साधना आणि स्वाध्यायाच्या प्रगतीत त्यामुळे कोणताही अडथळा आला नाही. दरम्यान आम्हाला 2दा हिमालयातही जावं लागलं. तरीही ही सर्व कार्य इतक्या सहज संपन्न होत गेली की आम्हालाही आज त्याबाबत आश्चर्य वाटतं. त्याचं श्रेय त्या मार्गदर्शक सत्तेलाच जातं, ज्याने आमचं जीवनसूत्र प्रथमपासून आपल्या हाती घेऊन सतत संरक्षण प्रदान करण्याचं आश्वासन दिलं होतं. ज्या दिवशी ऋषी परंपरेची दीक्षा लाभली त्याच दिवशी याचीही जाणीव दिली गेली की तुमचा लौकिक परिवार, कुटुंबजन हे संबंधित तर आहेच, पण त्यांच्यापासून सावध राहावं. त्यांचे परामर्श, शिकवण, तर्कविचार, म्हणणे, आग्रह यापासून स्वतःला वाचवा. ऐकावे जनाचे पण करावे मनाचे. त्यांच्या आग्रह दडपणाला बळी पडून त्यांचं ऐकलं तर ध्येय गाठणं कठीण होईल. श्रेय आणि प्रेय यांचे मार्ग परस्पर विरुद्ध असतात. या दोहोतून एकाचाच अंगीकार करावा लागतो. जग प्रसन्न झालं तर आत्मा रुसून बसतो आणि आत्म्याला प्रसन्न केलं तर जगाची, जीवलगांची नाराजी स्वीकारावी लागते. सामान्यतः असंच घडतं. कुटुंबियांनी आदर्शवाद अंगीकार करण्यास संमती दिल्याची उदाहरणं विरळाच दिसतात. अनेकदा आत्म्याला जगापुढे नमावं लागलंय. सत्य संकल्पांना तिलांजली देऊन जुन्या रूढ मार्गावर परतावं लागलंय. या अडचणींची चुणूक पहिल्याच दिवशी अनुभवास आली. वसंत पर्वाच्या ज्या दिवशी दीक्षाजन्य पुनर्जन्म झाला त्याच दिवशी नवीन कार्याची आनुषंगिक नियमांच्या पालनासह सुरुवातही केली. पुरश्चरणासोबत तपस्विस्ताराचा आहार विहार ठेवण्याचा निर्देश होता. घरात खळबळ माजली. ज्यानं कोणी ऐकलं तो आपल्या पद्धतीनं समजावू लागला. गोड, सौम्य, कठोर शब्दांचा वर्षाव होऊ लागला. त्या सगळ्यांचं म्हणणं एकच होतं, ते म्हणजे सामान्य माणसं जसा पैसा कमावतात, खातात, पितात, संसार करतात तो मार्ग चांगला आहे. त्यात अडथळे येतील अशी पावलं टाकू नयेत. 3 पिढ्यांपर्यंत घरी बसून निर्वाह होऊ शकेल इतकी वडिलोपार्जित संपत्ती होती. काही धडपड करण्याची गरज नव्हती. पण हा तर्क ऐकण्याची कोणाचीच तयारी नव्हती. नवीन कमवा, नवीन उपभोग घ्या, जे संचित धन आहे ते पुढील पिढीच्या भविष्यासाठी शिल्लक ठेवा. सर्वजण आपापल्या परीनं एकच गोष्ट कानी कपाळी ओरडत होते. आपलं एक तोंड, समोरच्यांची 100 तोंड. कुणाकुणास कुठपर्यंत उत्तर द्यावं? शेवटी आम्ही थकलो आणि गांधीजींच्या 3 गुरूंपैकी एकाचा अवलंब केला. मौन अंगीकारलं. त्यानं थोडी सुटका लाभली. भगवंताची प्रेरणा ही ढाल पुढे केली की त्यांचा तर्क यापुढे लंगडा पडून बोथट व्हायचा. नास्तिकतेच्या पायरीवर ते खाली उतरू शकत नव्हते. तसंच अंतःप्रेरणेचं खंडन करण्याइतपत तार्किकता त्यांच्यापैकी कुणाचीही नव्हती. काही दिवसात वातावरण शांत झालं. आपलं संकल्पित व्रत मी अशा थाटात सुरू ठेवलं की कुणाला काहीच उत्तर द्यायचं नाही, कुणाकडून परामर्श मागायचा नाही. आता लक्षात येतं की त्यावेळी जसा दृढ निश्चय दाखवला नसता तर आमची नौका 4-2 धक्के बसताच उलटून बुडाली असती. ज्या साधनेच्या बळावर आज स्वतःचं आणि इतरांचं काही कल्याण करण्याचा जो सुयोग मिळाला तो लाभलाच नसता. ईश्वराशी नातं जुळलंच नसतं. पावित्र्य आणि प्रखरतेच्या अभावी ते होऊच शकलं नसतं. काँग्रेसचं असहकार आंदोलन सुरू झालं तेव्हा दुसऱ्या कसोटीची वेळ आली. आम्ही पोरसौदा होतो.
गांधीजींनी सत्याग्रहाचा शंख फुंकला. सत्याग्रह करून तुरुंगात जाण्याचे, लाठीमार गोळीबार सहन करण्याचे त्यांनी देशभक्तांना आवाहन केलं. देश पेटून उठला होता. मी अंतरात्म्याची हाक ऐकली. वाटलं की ही ऐतिहासिक सुवर्णसंधी कोणत्याही प्रकारे दवडता कामा नये. याकरता सत्याग्रहींच्या सेनेत भरती व्हायलाच पाहिजे. आपल्या मर्जीनं भरती केंद्रात जाऊन नाव नोंदवूनही आलो. भरलेलं घर सोडून मिठाच्या सत्याग्रहासाठी नियोजित आघाडीवर जायचं होतं. त्या काळात गोळीबाराची फार जोरदार चर्चा होत असे. दीर्घ शिक्षा, काळ्या पाण्याची, जन्मठेपेची, घरोघर अशा चर्चा चालायच्या. सरकारी भाडोत्री मुद्दाम अशा अफवा पसरवीत असत जेणेकरून सत्याग्रहींवर त्याचा विपरीत परिणाम व्हावा आणि घरातील मंडळींनी त्यांना घरात डांबून ठेवावं, हा हेतू असे. माझ्या बाबतीतही असंच झालं. मी सत्याग्रहासाठी जाणार याची कुणकुण लागताच नातेवाईक, मित्र, शेजारचे लोक या सर्वांनी मला संभाव्य विपत्तीत न पडण्यासंबंधी परोपरीनं समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दृष्टीनं हे माझं अत्यंत आत्मघातकी पाऊल होतं. दडपणानं शेवटी आक्रमक स्वरूप धारण केलं. कुणी उपोषणाची तर कुणी आत्महत्येची धमकी दिली. आमची आई पालक असल्यानं तिला असं भरवण्यात आलं की लाखोंची वडिलोपार्जित संपत्ती इतर भावंडांच्या नावे करून माझं नाव वारसा हक्कातून तिनं बाद करावं. भाऊ म्हणाले की घराशी कोणतंच नातं राहणार नाही, घरात प्रवेश देखील मिळणार नाही. अशाही धमक्या दिल्या की तुला उचलून डाकूंच्या ताब्यात देऊन टाकलं जाईल. या कडू गोड धमक्या मी शांतपणे ऐकून घेत होतो. माझ्यासमोर एकच प्रश्न होता. काळाची हाक मोठी की परिवाराचं दडपण? अंतरात्म्याची प्रेरणा श्रेष्ठ की मनाला इकडे तिकडे भ्रमित करणारी स्थिती मोठी? अंतिम निर्णय काय घ्यावा? आत्मा आणि परमात्मा या दोघांनाच साक्षी मानून त्यांचा कौल अंतिम मानण्याचा मी निर्णय घेतला. या संदर्भात भक्त प्रल्हादाची गोष्ट डोळ्यासमोर तरळू लागली. ध्रुवाची कथा डोक्यात थैमान घालू लागली. तसंच पार्वतीचा अढळ निश्चय समोर उसळून आला. त्यानंतर तर महामानव, वीर बलिदानी, संत, सुधारक, शहीद यांच्या अगणित गाथा समोर उभ्या राहिल्या. त्यापैकी एकाच्याही कुटुंबियांनी त्यांच्या कार्याचं समर्थन केलं नव्हतं. ते आपल्या एकाकी पुरुषार्थाच्या बळावरच कर्तव्याची हाक ऐकून पुढे सरसावले होते. आपल्या ध्येयावर दृढ होते. आपल्या भोवतालचे लोक काय म्हणतात, काय करतात याचा विचार केल्यानं ध्येय साधणार नाही. आदर्श पाळायचे असतील तर आपल्या मनातील लोभ लिप्सांशी संघर्ष करावा लागेल. इतकंच नव्हे तर आपल्या सभोवताली जमलेल्या गोतावळ्यांची उपेक्षाच करावी लागेल, जे फक्त पोट आणि प्रजननाच्या कुचक्रात फिरत असतात आणि इतरांनाही फिरवतात. निर्णय आत्म्याच्या बाजूने घेतला. मी अनेक विरोध आणि अडथळे बाजूला सारून लपत-छपत निर्दिष्ट स्थानी जाऊन पोचलो. सत्याग्रहात भाग घेतला, तुरुंगात गेलो. जी भीती घातली होती ती सर्व काल्पनिक होती, त्यातली एकही प्रत्यक्षात समोर आली नाही. लहानपणी घडलेला एक प्रसंग या दोन्ही प्रयोजनात आम्हास विशेष धैर्य देत राहिला. गावात राहणारी एक म्हातारी मेहत राहणी जखमांनी पिडली होती. अतिसारही झाला होता. तिच्या जखमात किडे पडले होते. ती खूप आरडाओरडा करायची, रडायची. पण ती अस्पृश्य जातीची, म्हणून तिच्या घरात कुणीही जात नव्हतं. मी एका वैद्यराजास उपचार विचारला. औषधं एकट्याने जमवली, तयारी केली आणि तिच्या घरी नियमानं जाऊ लागलो. चिकित्सेसाठी, सेवा करण्यासाठी, जेवण देण्यासाठी मी जात राहिलो. या साऱ्या कामांची जबाबदारी मी स्वतःकडे घेतली. भंगिणीच्या झोपडीत जाणं, तिचे मलमूत्राने घाण झालेले कपडे धुणं हा 65 वर्षांपूर्वी भयंकर गुन्हा होता. मला जाती बहिष्कृत करण्यात आलं. घरच्या मंडळींनीही घरात येऊ दिलं नाही. बाहेरच्या ओट्यावर राहायचा. घरचे लोक जे देत ते खाऊन मी गुजराण करायचो. परंतु मेहतर वृद्ध स्त्रीच्या सेवेची जिद्द सोडली नाही. हे 15 दिवस चाललं आणि ती वृद्ध माता बरी झाली. जोपर्यंत ती हयात होती मला परमेश्वरच मानत राहिली. त्यावेळी 13 वर्षाच्या वयातही मी एकटाच होतो. सारं गाव आणि घरचे सर्व लोक एका बाजूस आणि मी मात्र एकाकी रूढीशी लढत राहिलो, पण हार नाही मानली. आणि आता तर बराच मोठा झालो होतो, आता कसली हार घेणार? स्वातंत्र्य युद्धाच्या काळात कितीतरी वेळा तुरुंगवास,
24 महापुरुष चरणाचं व्रतधारण आणि ही मेहतर राणीची सेवा साधना या 3 परीक्षा मला लहान वयातच उत्तीर्ण कराव्या लागल्या. आंतरिक दुर्बलता आणि संबद्ध परिजनांशी एकाच वेळी लढलो. त्या आत्मविजयाचाच परिणाम आहे की आत्मबल वाढलं आणि वाढत्या लाभांचा वर्षाव होत राहिला. त्या घटनातून आमचा आत्मविश्वास बलवान होत राहिला आणि आम्हाला जे संकल्प दिले ते सर्व पूर्णत्वास पोचले. महापुरुष चरणांची शृंखला नियमितपणे चालत होती. ज्या दिवशी आमच्या गुरुदेवांच्या आदेशानुसार साधनेचा शुभारंभ झाला होता त्याच दिवशी घृतदीपकाची अखंड ज्योती सुद्धा स्थापित झाली आणि याची सर्व जबाबदारी आमच्या धर्मपत्नीनं सांभाळली, जिला आम्ही देखील माताजी याच नावानं संबोधन करीत आलो. एखाद्या लहान बालकासारखीच त्या दीपकाची देखभाल करावी लागते, अन्यथा बालकाप्रमाणेच वागून तो मालवू शकतो. हा अखंड दीपक इतका दीर्घकाळ कुठलाही अवरोध न येता सतत प्रज्वलित राहिला. याच्या प्रकाशात बसून जेव्हा साधना करतो तेव्हा मनक्षेत्रात अनायासेच दिव्य भाव उचंबळून येतात. कधी कुठल्या अडचणी उद्भवल्या आणि त्याचं समाधान आमच्या सामान्य बुद्धीकरता कठीण वाटलं तेव्हा या अखंड ज्योतींची प्रकाश किरणं अंतःकरणात प्रकाशित होऊन अडचणींचं सहज निराकरण होत असे. दररोज 66 माळा गायत्री मंत्रांचा जप, मातेच्या चित्राची धूप दीप नैवेद्य अक्षत पुष्प जल यांनी पूजन, जपाबरोबरच प्रातःकाळच्या उगवत्या सूर्याचे सविता देवतेचं ध्यान आणि शेवटी सूर्य अर्घ्यदान एवढाच सुटसुटीत क्रम मी स्वीकारला होता. त्याबरोबर बीजमंत्रांचं संपुट इत्यादी कोणतेही तांत्रिक विधी विधान जोडले नव्हते, पण श्रद्धा अतूट होती. समोरच्या गायत्री मातेच्या चित्राविषयी असीम श्रद्धा उचंबळून यायची. वाटत राहायचं की ती साक्षात समोर बसलीये. कधी कधी तिच्या पदराखाली तोंड लपवून प्रेमाश्रू वहावेत अशी मनस्थिती व्हायची. मन लागत नव्हतं असं कधीच घडलं नाही. निरंतर तन्मयता प्रगाढ होत राहिली. वेळ संपला की अलार्म वाजत असे, अन्यथा उठायची इच्छाच होत नसे. उपासनेत एक दिवसही खाडा झाला नाही की विघ्न आलं नाही. अध्ययनाच्या बाबतीतही असंच झालं. त्यासाठी वेगळा वेळ काढावा लागला नाही. काँग्रेसच्या कार्यासाठी खूप दूर दूर जावं लागे. प्रत्यक्ष परामर्श आणि कार्यक्रमाच्या समयी वाचन बंद असे. प्रवास सुरू झाला की वाचन सुरू होत असे. तासाला पुस्तकाची 40 पानं वाचायची गती होती. रोज किमान 2 तास वाचायला मिळत, कमी जास्तही होत. अशा प्रकारे रोज 2 तासात 80 पृष्ठ, महिन्यात 2400 पृष्ठ, वर्षात 28,000 पृष्ठ, 60 वर्षात जवळजवळ 18 लक्ष पृष्ठ आम्ही आपल्या आवडीच्या पुस्तकांची वाचली आहेत. नित्य 3000 पृष्ठ विहंगम पद्धतीनं वाचणं सुद्धा स्नान भोजना इतकेच आम्हाला सहज सोपे वाटत असे. हा उपक्रम साधारण 60 वर्षांपेक्षा जास्त काळापासून सुरू आहे. या काळात अगणित पृष्ठ आम्ही त्या पुस्तकातील वाचली होती जी आमच्या आवश्यक विषयांसंबंधी होती. महापुरुष चरणांच्या समापनानंतर अधिक वेळ वाचन अध्ययनास मिळू लागला तेव्हा मात्र आम्ही भारताच्या विविध प्रसिद्ध वाचनालयांमध्ये जाऊन ग्रंथांचं हस्तलिखितांचं अध्ययन केलं. तो आमचा बहुमोल ठेवा बनला. मनोरंजनार्थ आम्ही एकही पान कधी वाचलं नाही. आपल्या विषयात जणू सर्वोच्च प्रावीण्याची उपाधी मिळवायचीच अशा तन्मयतेनं वाचन केलं. म्हणूनच वाचलेले विषय बुद्धीत एकीभूत झाले. जेव्हा एखादा लेख लिहायचा असे, कुणाशी गंभीर विषयावर चर्चा होत असे, तेव्हा किंवा संभाषणाच्या प्रसंगी तो विषय अनायासेच आठवणीत यायचा. लोक आमच्या मागे म्हणत, हा तर चालता बोलता एन्सायक्लोपीडियाच आहे. अखंड ज्योती मासिकाच्या लेखातील विविध संदर्भ पाहून सुज्ञ वाचक चकित होत. या एका व्यक्तीनं किती विविध प्रकारचं अध्ययन करून सामग्री एकत्र केली आहे याचं त्यांना नवल वाटे. युगनिर्माण योजना, युगशक्ती, गायत्री या मासिकातील लेखांबाबतही हीच गोष्ट आहे. यातील सत्यस्थिती म्हणजे आम्ही जे काही वाचलं ते उपयुक्त असलेलंच वाचलं आणि तेही मन लावून वाचलं. म्हणूनच वेळेवर सर्व संदर्भ अनायासेच स्मृतिपटलावर उभरत असत. वस्तुतः हा आम्ही तन्मयतेनं केलेल्या साधनेचा चमत्कार होता. आमच्या जन्मभूमीत सरकारी प्राथमिक शाळा होती. शालेय शिक्षणाच्या दृष्टीनं एवढंच आमचं शिक्षण आहे. संस्कृत
तर आमच्या परंपरेतच आहे. आमचे पिताश्री संस्कृतचे असामान्य विद्वान होते. बंधूसुद्धा. सर्वांना संस्कृतची आवड होती. आमचा पैतृक व्यवसाय पुराणकथा सांगणं आणि पौरोहित्याचा. त्यामुळे त्याचंही समुचित ज्ञान आम्हास उत्तम प्रकारे झालं. आम्ही आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना शिकवलंय. तथापि आमची स्वतःची मात्र कोणतीच शैक्षणिक डिग्री नव्हती. यानंतर इतर भाषांच्या अभ्यासाची मोठी मजेदार गोष्ट आहे. तुरुंगात लोखंडाच्या घमेल्यावर खडीच्या तुकड्यानं इंग्रजी वर्णमाला शिकावयास सुरुवात केली. तुरुंगातच लीडर वृत्तपत्राचा एक तुकडा हाती लागला, त्यावरून सुरुवात केली. इतर साथीदारांकडूनही विचारून घेत होतो. अशा प्रकारे एका वर्षानं तुरुंगातून सुटका झाली तेव्हा इंग्रजी चांगलं बोलता लिहिता येत होती. आपसात चर्चा आणि प्रत्येक तुरुंगवासात इंग्रजीचा आमचा शब्दसंग्रह वाढतच गेला. तसंच इंग्रजी व्याकरण देखील शिकून घेतलं. मोबदल्यात आम्ही साथीदारांना संस्कृत आणि हिंदी शिकवली. इतर भाषेतील मासिकं आणि शब्दकोश यांचा आधार घेत त्याही भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. प्रवासातही भाषा शिकत राहिलो. गायत्रीला बुद्धीची देवता म्हणतात, त्यामुळे इतरांना तसा लाभ मिळाला आहे की नाही याची कल्पना नाही. परंतु आम्हाला मात्र हा चमत्कारी लाभ प्रत्यक्ष मिळाला. अखंड ज्योतीच्या संस्कृतनिष्ठ हिंदीनं त्या भाषेच्या प्राध्यापकांनाही मार्गदर्शन केलं आहे. हे सर्व जेव्हा आम्ही बघतो तेव्हा त्याचं श्रेय त्या महाप्रज्ञा गायत्रीलाच देतो. अतिशय व्यस्त असूनही हे भाषा ज्ञान एवढं समृद्ध झालं याचा आम्हाला पूर्ण संतोष वाटतो आणि इतरांना आश्चर्य. गुरुदेवांच्या आदेशाचं पालन करण्यासाठी आम्ही काँग्रेसच्या सत्याग्रह चळवळीत भाग तर घेतला. पण प्रारंभापासून ही शंका मनात डाचत राहिली की 24 वर्षांचा संकल्प दिला होता तो 5 आणि 19 अशा 2 खंडात विभक्त का केला? आंदोलनात तर हजारो स्वयंसेवक सहभागी होते. तेव्हा एक आम्ही नसतो गेलो तर एकाच्या अनुपस्थितीमुळे कोणता फरक पडला असता? या शंकेची गुरुदेवांना प्रथम भेटीतच कल्पना असावी. तसा प्रसंग उद्भवला तेव्हा त्यांचे परावाणीतून मार्गदर्शन लाभले की युगधर्माचं आपलं महत्त्व असतं. ती काळाची हाक समजून इतर आवश्यक कार्यांचा त्याग करून त्या कार्यासाठी लगबगीनं धावत जावं. ज्याप्रमाणे आग लागताच हातातली सर्व कामं सोडून प्रत्येक जण पाणी घेऊन धावत सुटतो, तसंच हे समजावं. पुढे आणखी संदेश मिळाला. आगामी काळात तुम्हाला जनसंपर्काची अनेक कामं करायची आहेत. तुम्हाला त्या दृष्टीनं विविध प्रकारच्या व्यक्तींबरोबर संपर्काची अनेक कामं करण्याचा दुसरा अवसर मिळणार नाही. उलट हे कार्य त्या उद्देशाच्या पूर्तीचं प्रथम चरणच आहे, ज्याकरता पुढील काळात तुमचे बरेच श्रम आणि वेळ लावावा लागेल. सुरुवातीलाच जे अध्ययन केले, ज्यांचा पूर्वजन्मातही अभ्यास झाला आहे, त्यांचा सराव करण्याची संधीही मिळणार आहे. ही सर्व कार्य वैयक्तिक लाभाच्या दृष्टीनं महत्वाची नाहीत, परंतु काळाची गरज तर यांनीच पूर्ण होणार आहे. व्यावहारिक जीवनात तुम्हाला 4 धडे शिकायचे आहेत. 1. समजदारी, 2. इमानदारी, 3. जबाबदारी आणि 4. बहादुरी. यांच्या आधारे व्यक्तित्व प्रखर होऊन प्रतिभा पराक्रम विकसित होतो. शस्त्र बोथट्ट झाली नाहीत ना, जुने धडे विस्मरणात तर गेले नाहीत ना, याचा पडताळा नव्यानं करता येईल. या दृष्टीनं आणि भावी क्रियापद्धतीची सूत्र समजून घेण्यासाठी तुमचं स्वातंत्र्य आंदोलनाचं अनुष्ठानही तितकंच महत्वाचं आणि आवश्यक आहे. देशासाठी आम्ही काय केलं, किती कष्ट सहन केले, सोपवलेली कामं किती कुशलतेनं पूर्ण केली, याची चर्चा इथे करणं सर्वथा अप्रासंगिक ठरेल. परिजन वाचकांना जिज्ञासा असेल तर त्यांनी उत्तर प्रदेश सरकारनं प्रकाशित केलेलं आग्रा संभागके स्वतंत्रता संग्राम सेनानी हे पुस्तक वाचावं. त्यात अनेक महत्वाच्या कार्याशी आमचा उल्लेख आढळेल. श्रीराम मत्त असं त्या काळात आमचं प्रचलित नाव होतं. इथे एवढंच लक्षात घ्यायचंय की आमच्या कल्याणाचा विचार मार्गदर्शकांनी किती दूरदृष्टीनं करून आम्हास हा आदेश दिला होता. या 10 वर्षात तुरुंगात तसंच बाहेर विविध स्वभावाच्या लोकांचा परिचय आणि गाठी भेटी झाल्या. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात जनजागृती अगदी टोकास पोचली होती. शूरवीर, साहसी, दृढ संकल्पाची अनेक माणसं भेटली. त्यांच्यापासून आम्ही बरंच शिकलो. जनसमुदायास लाभ देण्यासाठी आणि नैतिक क्रांतीसारखं
महान कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी आपले प्रशंसक, समर्थक, सहयोगी तयार करण्यासाठी कोणती धोरणं आणि रीतीनीती अंगीकारावे याची शिकवण केवळ या 2 वर्षातच लाभली. एरवी जीवन संपेपर्यंत सुद्धा तशी सुवर्ण संधी मिळाली नसती. विचित्र प्रकारचे, विचित्र स्वभावाचे नमुने पाहावयास मिळून त्यांचं अध्ययन करण्याची एवढी संधी उपलब्ध झाली, जेवढी या विस्तृत देशाचं परिभ्रमण करूनही लाभली नसती. आमच्या मनातून घर संसार, आपले परके हा मोहच नाहीसा झाला. त्या विपन्न स्थितीतही इतकं प्रसन्नपणे जीवन जगलो की आपल्या क्षमतेवर आत्मविश्वास बळावला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आमचा स्वभाव स्वयंसेवकाप्रमाणे घडत गेला. आज उन्नतीच्या अत्युच्च अवस्थेस पोचून सुद्धा आम्ही आजही विनम्र आणि शालीन आहोत. स्वराज्याच्या चळवळीतील प्रसंगातून अनुष्ठान 2 खंडात 5 आणि 19 वर्षात करायचे आदेशाचे कारण मिळाले. काँग्रेसची स्थापना होऊन 100 वर्ष होत आहेत. पण ज्या काँग्रेसमध्ये आम्ही काम केलं ती अगदी वेगळी होती. तिच्यात कार्य करण्याचे आमचे स्वतःचे विलक्षण अनुभव आहेत. अनेक श्रेष्ठ प्रतिभावंतांच्या सहवासाची संधी अनायासच मिळत होती. आम्ही सदैव विनम्र, शिस्तबद्ध स्वयंसेवकाची भूमिका ठेवली. ज्येष्ठ नेत्यांसाठी एखाद्या विनम्र स्वयंसेवकाची आवश्यकता असली की आमच्यावरच ते काम सोपवलं जाईल. वयही त्यासाठी योग्यच होतं. अशा संपर्कातूनच आम्ही फार मोठी शिकवण प्राप्त केली. साबरमतीत गांधीजींच्या सहवासात आणि पवनार इथे आचार्य विनोबाजींच्या सहवासात राहण्याची दुर्लभ संधी मिळाली. अनेक लोक त्यांच्या समीप जाऊन फक्त दर्शन घेऊन येत. आम्ही मात्र त्यांच्या सहवासातून बऱ्याच गोष्टी शिकलो. त्या सर्व आठवणी इथं सांगणं अप्रासंगिक होईल. काही घटना मात्र आमच्या दृष्टीनं कल्पवृक्षासमान महत्वाच्या ठरल्या. इसवी सन 1933 ची घटना. कलकत्ता इथे इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन नियोजित होतं. त्या काळात काँग्रेस बेकायदा ठरवण्यात आली होती. जे जात त्यांना पकडून तुरुंगात पाठवत. गोळीबार सुद्धा झाला. महत्वाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना बरद्वान स्टेशनवर अटक करण्यात आली. त्यांना ईस्ट इंडिया कंपनीच्या जमान्यात गोऱ्यांसाठी केलेल्या खास तुरुंगात आसनसोल इथं पाठवण्यात आलं. त्यात आग्रा येथील 3 साथीदारांसह आम्हासही अटक झाली. आसनसोल तुरुंगात आमच्याबरोबर महामना मदन मोहन मालवीय यांच्या व्यतिरिक्त गांधीजींचे सुपुत्र देवदास गांधी, जवाहरलाल नेहरूंच्या माता स्वरूपा राणी नेहरू, रफी अहमद किडवाई, चंद्रभान गुप्ता, कन्हैयालाल खादीवाला, जगनप्रसाद रावत इत्यादी ज्येष्ठ नेते होते. तिथं असताना रोज सायंकाळी मालवीयजींचं भाषण होत असे. ते आणि माता स्वरूपा राणी सर्वांशी पुत्रवत व्यवहार करत. एके दिवशी मालवीयजींनी मोठा महत्वाचा विचार मांडला. ते म्हणाले की आंदोलन व्यापक रूपात पसरवायचं असेल तर प्रत्येक पुरुषांकडून 1 पैसा आणि प्रत्येक स्त्रीकडून मुठभर धान्य मागितलं पाहिजे. त्यामुळे त्यांना काँग्रेस आपली वाटू लागेल. आमच्या पैशानं ती कार्य करते. सर्वांच्या मनात काँग्रेसविषयी जिव्हाळा निर्माण होईल. मूठ फंड हाच तिचा मूलभूत आर्थिक पाया होईल. इतरांना हा विचार फारसा महत्वाचा वाटला नसावा, पण आम्ही मात्र खुणगाठ करून ठेवली. ही भिक्षा हाच ऋषींचा आधार होता. त्यांच्या आधारे त्यांनी मोठी गुरुकुलं आणि अरण्यकं चालवली. भविष्यात आम्हाला फार प्रचंड कार्य करायचंय असा संकेत गुरुदेवांनी दिला होता. त्यासाठी पैसा कुठून येईल याची चिंता होती आणि या काळात तुरुंगवासात त्याचं सूत्र हाती आलं. तुरुंगातून बाहेर पडल्यावर मोठ्या कार्याची धुरा खांद्यावर आली तेव्हा याच पद्धतीचा उपयोग करून 10 पैसे रोज किंवा मुठभर धान्य अंशदानाची ही पद्धती स्वीकारली. या योजनेमुळे आजपर्यंत लाखो नव्हे तर करोडो रुपयांचा खर्च आम्ही करवला आहे. काँग्रेस आमच्यासाठी गायत्री गंगोत्री समान जीवनधारा बनली. स्वराज्याच्या प्राप्तीनंतर स्वराज्य पूर्ण आणि समग्र होईल याकडे लक्ष केंद्रित केलं. राजकीय नेत्यांनी देशाची राजकीय आणि आर्थिक स्थिती भक्कम करावी. त्याहूनही अधिक महत्वाची आवश्यकता आहे नैतिक क्रांती, बौद्धिक क्रांती आणि सामाजिक क्रांती यांची, आणि ती आमच्यासारखी माणसंच घडवू शकतात. हे धर्मतंत्राचं उत्तरदायित्व आहे. आपल्या या नवीन कार्यासाठी आमच्या सर्व ज्येष्ठ गुरुजनांचा निरोप घेतला. काँग्रेसचा एकच उपक्रम तेवढा हाती ठेवला, खादी धारण. स्वातंत्र्य प्राप्तीच्या दिवसापासून इतर सर्व सक्रिय कार्यक्रमाचा त्याग केला.
या कार्यात बापूजींचा विशेष आशीर्वाद होता. तसंच दैवी